द्वारकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघूया दोडक्याची भाजी कशी बनवायची। 2 कांदे 1 टोमॅटो बारीक चिरून ठेवायचा। दोडक्याची साल काढून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं। बारीक चिरल्यानंतर मूग डाळ व मसूर डाळ 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। नंतर थोडं पाणी टाकून भिजत ठेवायची थोडा वेळ। आणि इकडे गॅस चालू करायला घ्यायचा। गॅसवर छोटं कुकर ठेवायचं। कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की मोहरी कडकडीत होऊ द्यायच्या। मोहरी कडकडीत झाल्या की कांदा टाकून घ्यायचा। जिरे आणि कांदा टाकून घ्यायचा। कांदा लालसर झाला की एक बारीक चिरलेला टोमॅटो त्याच्यात मिक्स करायचा आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर तोपर्यंत मसाले काढायला घ्यायचे। लाल तिखट, हळद, मीठ, अंबारी मसाला आणि काळा मसाला जो घरी बनवला आहे। तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मसाले टाकून झाले की चिरलेला दोडका टाकून घ्यायचा। दोडका टाकला की डाळ मिक्स केलेली डाळ टाकून घ्यायची आणि सगळं नीट व्यवस्थित मिसळून घ्यायचं। मिसळून झालं की मी 1.5 ग्लास पाणी टाकते। पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता। पाणी टाकून झाल्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गॅस कमी करून ठेवायचा। कमी गॅसवर 3 शिट्ट्या काढू द्यायच्या। 3 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करायचा। गॅस बंद करून झाला की लगेच कुकरचं झाकण उघडायचं नाही। थोड्या वेळाने थंड झालं की उघडायचं आहे। मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दोडक्याची भाजी बनवा, खूप टेस्टी होते। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या रेसिपी सोबत। भाजी खाण्यासाठी तयार आहे। बघा रंग किती छान आला आहे। तुम्ही पण अशीच दोडक्याची भाजी बनवून टेस्ट करून बघा। तुमच्या घरच्यांना सगळ्यांना खूप खूप आवडेल। तुम्हाला जर माझ्या रेसिपी हव्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।